आमचे पंच देखील मैदानामध्ये पूर्णपणे तयार आपण पाहतोय रमेश म्हात्रे सर देखील मैदानामध्ये आता मंद पावलाने जात आहेत. राजेंद्र पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघता. स्क्वेलेक पंचाच्या भूमिकेमध्ये आता मात्र रमेश म्हात्रे सर पाहायला मिळतील. सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते पियुष पाटील विथ सुजित पाटील. प्रत्येकी 5 षटकांचा सामना ज्यामध्ये 2 षटके पॉवर प्लेची पाहायला मिळते. P1 आणि P2 दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. कारण जो संघ जिंकेल तो नक्कीच पुढे क्वालिफाय होईल आणि जो संघ हरेल त्या संघाला मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. म्हणजे दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. 28 डिसेंबर सुपर संडे मध्ये या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. तर खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. पंच आपण देखील वॉर्न करायचं आहे खेळाडूंना. आपल्याला पेनल्टी लागू शकते. चेंडू चॉईस नसणार आहेत. पंच आपण देखील या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. कुठल्या प्रकारचा चॉईस चेंडू नसणार आहे. जो चेंडू आपल्याकडे दिला जाईल त्या चेंडूवर आपल्याला खेळावं लागेलच. तर अखेर खेळाला सुरुवात होते. आपण बघतोय पियुष पाटील विथ सुजित पाटील ही सर्व जोडी मैदानामध्ये जयदुर्ग सुरे ए संघाकडून. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सागर कारभारे आपल्याला पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये खारबाव संघाने वेले संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलेलं आहे. सागर कारभारे पहिल्या षटकामधील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल मॅन इन फॉर्म फलंदाज पियुष पाटील. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र सरळ निघून जातो. या विकेटकीपरच्या हातामध्ये मात्र उंची जास्त आपल्याला पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप पंचांचा इशारा येतोय. वाईटचा वन फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचाकडून दिला जातोय. पडल्यानंतर खरं तर फलंदाजाच्या आव्हाक्या बाहेरचा चेंडू होता आणि म्हणूनच भुर्दंड इथं भोगावा लागतोय. इथे या औषध ऑप्शमा चेंडू होता. खरं तर त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाकडून. P1चं पहिलं षटक मार्गस आहे. P1चं पहिलं षटक त्यांना गोलंदाज सागर कारभारी. तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज पियुष पाटील. इथे मात्र मिस टाइम फटका या चेंडू जाते थर्डमॅन रिझर्व मध्ये. खरं तर समोर खेळायचा होता मात्र जिथे खेळायचा होता तिथे फटका खेळता आलेला नाही. एक सिंगल रनचा फलंदाज पियुष पाटील पूर्ण करतोय. अकाउंट ओपन होतोय जयदुर्ग सूर्य ए संघाचं देखील. इथे मात्र चेंडूला फेरकून दिलेलं आहे. उंच लांब नाही. निकेतन काठी चेंडू खाली आणि इथे मात्र आपण बघू निकेतन काठे सेफ अँड फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या असलेला बिग ब्लो. मॅन इन फॉर्म सुजित पाटील बॅक टू पॅव्हिलियन. क्रॉस होणे जरूर आहे. बंधनकारक असणार आहे. कदाचित आपल्याला पॅनल्टी देखील लागू शकते. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचं आहे आणि त्यानंतरचा नेक्स्ट बॅटर लगेच आपण तयारीत ठेवायचं आहे. कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहतोय की 2 ते 3 बॅटर तयार असतात आणि टाइम आउट हा रूल देखील आहे. आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एंजोलो मॅथ्यूज या फलंदाजाला टाइम आउट रूलने बाद दिलं गेलेलं आहे विश्वचषकामध्ये बांगलादेश विरुद्ध. आणि इथे देखील तशाच प्रकारचं काही घडू शकते आपल्या बाबतीत कारण टाइम आउट देखील रूल आहे. न्यू बॅटर रुपेश पाटील छोटू आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज सुजित पाटील एका धावेचं योगदान न देता पॅनलमध्ये परतलेला आहे. इथे या ऑनफिल्ड ला क्लिअर करून आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये चेंडू आणि चेंडू निघून जाते सीमा पार. मेडिकल रिझन मधून हा चौकार. पहिला चौकार रुपेश पाटीलच्या बॅट मधून
चौकाराने त्याने स्वतःचा अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 4 ने पोहोचते ती 6 वर. फुलटा चेंडू, इथे मात्र फुलटाचं फुल टोल वसूल करता आलं नाही. भूषण कारभारी चेंडू खाली आणि रुपेश छोटू याला देखील जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज जयदुर्ग सुरे ए संघाचा बाद होताना. नेक्स्ट बॅटर दोन फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज सुजित पाटील बाद झाला 0 वर. त्यानंतर चौकार पेश केलं तर रुपेश पाटील याने, मात्र तो देखील आता मात्र झेल देऊन पॅनमध्ये परतताना. 2 बाद संघाची धावसंख्या बरोबर पाहायला मिळते ती 6. न्यू बॅटर मैदानामध्ये निशान पाटील आता मात्र पाहायला मिळत आहे. पियुष पाटील आणि निशान पाटील की स्टार्ट आपण पाहतोय. सध्या अडखळीचा सुरुवात जयदुर्ग सूर्य संघाकडून. फलंदाजी करण्याचा निर्णय सूर्य संघाने घेतलेला आहे. मात्र हा निर्णय घेतल्यानंतर 2 फलंदाज लवकरच या संघाने गमावले आहेत. सागर कारभारी बॉलिंग ट्रॅकवर राईट अमोर द स्टंप. स्वीप केलेल्या चेंडूला पुढचा पाय पुढे करून आपण पाहतोय. मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, फील्ड केला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण. तर एका धावेने अकाउंट ओपन करताना फलंदाज निशान पाटील आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 7 वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर P1चं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि लगेच P1च्या षटकानंतर P2चं दुसरं षटक देखील आपण सुरू करायचं आहे. कुठल्या प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. विकेट गेल्यानंतर देखील आपण एकत्र जमायचं नाही. आणि या बाद फलंदाज झाल्यानंतर नवीन फलंदाज देखील लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 7. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज भूषण कारभारी खारबा भूषण सज्ज होताना. तर भूषण कारभारी याचा सामना करेल फलंदाज निशान पाटील. पेटूचं दुसरं षटक आता मात्र मार्गस्थ होत आहे. इथे या कव्हर मध्ये संधी होती, मात्र हाफ अँड टफ चान्स होती. खरं तर आपण बघतो थोडा वेळ चेंडू हवेमध्ये देखील होता. केवळ आपण बघितलं तर कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र सुदैव झेल तिथे पकडला गेला आणि या परिणामस्वरूप एक धाव फलंदाज निशान पाटील पूर्ण करतोय. इथे आपण पाहतो या दिशामध्ये भरकटताना गोलंदाज पंच रमेश म्हात्रे सरांचा इशारा येतो वाईट. अवंत धाव वाईट स्वरूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 9 धावा. सायंकाळी 17 मधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. अर्ध्या मिनिटामध्ये खारबा विपक्ष जयदुर्ग सूर्य या 2 संघामध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. उंची जास्त लांबी कमी आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली सॉरी इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता आणि ते झेल सोडला जातोय. जीवदान बोलतो फलंदाजाला. हे जीवदान कदाचित मागणं ठरू शकलं, कारण ज्या प्रकारे आज पियुष पाटील खेळलेलं आहे हे जीवदान मागणं ठरू शकतं या अर्ध्या मिनिटाच्या खारबाव संघासाठी. भूषण कारभारी बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र मिस टाइम फटका असे प्लॅनिंग होईल, कारण क्षेत्ररक्षक निकेतन काठे दूर आहे आणि वेल आहे. फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने जयदुर्ग सूर्य ए संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते 13 वर. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आता शेवटच्या सामन्यामध्ये जयदुर्ग सूर्य ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पियुष पाटीलला एक जीवदान दिलं गेलेलं आहे आणि ते जीवदान कदाचित मागणं देखील ठरू शकते या खारबाव संघाला. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय या सीमा पार चौकार. पुढची स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाज पियुष पाटीलच्या बॅटमधून चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 वर. मॅन इन फॉर्म आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. जर विचार केला तर पियुष पाटील सुरुवातीचा
हे संघाचा सलामीचा फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्याची चांगली फलंदाजी पाहायला मिळेल आणि या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय. इथे कंट्रोल फटका मिडविक रिजन मध्ये फक्त एकच धावघेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्येमध्ये बदल घडतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 18 धावा. दुसरं षटक मार्गसे भूषण कारभारी पेटूचं दुसरं षटक घालताना पहिलं P1चं षटक सागर कारभारी यांनी हाताळलं होतं आणि पेटूचं दुसरं षटक घालताना गोलंदाज भूषण कारभारी पाहायला मिळतोय. तर यावेळी सामना करेल भूषण कारभारी याचा फलंदाज निशान पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. यावेळी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही आणि या फलंदाज तिसरा बाद होतोय या जयदुर्ग सुरू या संघाचा. निशान पाटील याची गेली संपुष्टात. प्रथम याने प्रथम जल सोडला होता, मात्र त्यानंतरचा हा जल मात्र त्याने सोडलेला नाही. यावेळी कुठल्या प्रकारची चूक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. अखेर आपण पाहतोय तिसरा फलंदाज बाद होताना निशान पाटीलच्या रूपाने. न्यू बॅटर मैदानामध्ये आता मात्र येतोय मॅन इन फॉर्म केतन पाटील. एक चांगली जोडी मैदानामध्ये, ज्या जोडीने आज धावांची धुमचक्री इथे मैदानामध्ये नक्कीच केलेली आहे. तीच जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला पियुष पाटील तर दुसऱ्या बाजूला केतन पाटील. गोलंदाजी करताना सागर कारभारी. यावेळी मात्र सागर कारभारीचा आल्या स्वागत करण्याचा प्रयत्न, मात्र त्या प्रयत्नात फलंदाज बाद. बिग ब्लो मॅन इन फॉर्म बॅक टू पॅव्हलियन पियुष पाटील याची गेली संपुष्टात. पियुष पाटील जो भन्नाट फॉर्म मध्ये होता तो फलंदाज आता मात्र बाद होऊन पॅलमध्ये परतताना सागर कारभारी यांनी दुसऱ्या षटकाला सुरुवात केली आपल्या स्पेलच्या आणि आले आले आपण पाहतो त्यांनी माघारी धाडलेला आहे पियुष पाटील याला. प्रथमच्या माध्यमातून हा दुसरा झेल, पहिला झेल खरं तर पियुष पाटीलचा त्यांनी सोडला होता, मात्र पियुष पाटीलला योगदानाचा फायदा उचलता आला नाही. नवीन फलंदाज यश पाटील येतोय. 4 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झाले आहेत. केतन पाटील आणि यश पाटील ही जोडी मैदानामध्ये. प्ले अँड मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कुठेही चेंडूच्या लाईन मध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धावा. आपण सामना पाहतोय अर्ध मिनिटामध्ये खारबावा विपक्षी जयदुर्ग सुरू या दोन संघामध्ये सायंकाळी 17 मधील हा शेवटचा सामना पाहायला मिळत आहे. अटपटे अंदाजामध्ये फटका केलेला आहे. स्केड ऑफ द विकेट. केवळ चेंडूला दिशा देताना आपण पाहतोय एक सिंगल रन्स फलंदाज यश पाटील पूर्ण करतोय. सिंगल निघ्यात त्याने स्वतःचं खातं उघडलेलं आहे आणि या सूर्य संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते ती 19 वर. सागर कारभारी आपल्या स्पेलमधील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळतोय. या अगोदर P1चं षटक देखील त्याने हाताळलं. त्याच्या षटकामध्ये त्याने 2 धक्के दिले होते, 2 फलंदाज बाद केले होते. इथे खोलात टाकलेला चेंडू स्केड ऑफ विकेट चेंडूला खेळलेला पॉइंट रिझनमध्ये चेंडू फील्ड केला जातोय, मात्र फक्त एकच धाव्यावर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 20. पहिल्या षटकामध्ये देखील सागर कारभारी यांनी लय भारी गोलंदाजी केली होती. 2 सफलता अर्जित केले होते आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी पहिल्या चेंडूवर पियुष पाटील याला माघारी धाडलं होतं. म्हणजे आतापर्यंत 3 विकेट त्याने चटकावलेले आहेत. चांगली गोलंदाजी सागर कारभारीची पाहायला मिळते. भूषण कारभारी यांनी दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. त्याची देखील चांगली कामगिरी राहिलेली आहे. सागर कारभारी दिशा देण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जातो लॉंग शॉट ब्रिजन मधून सीमा पार चौकार.
न महत्वाचा आहे धावा कसाही होत आपण पाहतोय या नशिबाचा चौकार धावसंख्या 4 ने पोहोचते ती 24 वर 24 आपण पाहतोय या धावफलकावर दुरून खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती 3 षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती तर जयदुर्ग सूर्य ए संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा इथे मात्र बॅटिंग साइडने या रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे क्षेत्रक्षण सजवायचा आहे जो निर्णय येईल तो तिसरे पंच देतीलच इट्स फेअर डिलिव्हरी 3 षटकाची समाप्ती झालेली आहे 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा 24 लॉस ऑफ 4 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज 24 धावा 24 धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते सिद्धेश पाटील 3 षटकाची समाप्त झाली आहे 3 षटकाची समाप्ती धावसंख्या 24 4 फलंदाज बाद झालेले आहेत आपण पाहतोय आजच्या दुसऱ्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय या सूर्य विपक्ष खारबाव या दोन संघामध्ये तर खेळ लगेच सुरू करायचा आहे बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सिद्धेश पाटील इथे मात्र फुलटा चेंडू होता फोर्स केलेला चेंडूला शतरक्षक बनेल प्रेक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल लॉंग ऑन रिझर्व मधून सीमा पार मस्तक पे दस्तक चौकार रिव्ह्यू घेतला गेलेला पंच हे पंचांचा रिव्ह्यू असणार आहे स्क्वेलेक पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे स्क्वेलेक पंचांचा हा रिव्ह्यू आपण पाहतोय इट्स नो बॉल म्हणजे 5 धावा ओपनिंग मध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्री हिट देखील असणार आहे हे तर जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे फीट आणि फीटवर विकेट चेंडू निघून जात आहे या मिळवेच्या वरून सीमा पार केतन दे धनादन केतन टंटनाटन षटकार केतनला देखील ठाऊक होतं की ऐसा मौका फिर का मिलेगा त्याच्या बॅट मधून उत्तुंग षटकार पाहायला मध्ये या फ्री टू विकेट आणि बिग एडेने संघाची धावसंख्या मुसंड मारते पोहोचते ती 35 वर 35 यावेळी समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड डीप मध्ये शतक सज्ज आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते सिंगलने पोहोचते ती 36 वर 36 चौथं षटक मार्गस्थ आहे आपण सामना पद्धत जयदुर्ग सूर्य ए विपक्ष अर्ध इंटरप्राइजेस खारबाव या दोन संघामध्ये चौथं षटक प्रगतीपदावर सिद्धेश पाटील चौथं षटक हाताळताना इथे मात्र चेंडू निघून जातोय या इस्ट्रक्शनच्या मागे आणि पंचांचा काय इशारा ते पाहूया इट्स नो बॉल आणि आता मात्र 2 भीमर चेंडू हाताळल्यानंतर सिद्धेश पाटील याला गोलंदाजी करता येणार नाही कारण 2 भीमर चेंडू त्याने हाताळलेले आहेत आणि त्याच्या जागी आता मात्र बदली गोलंदाज इथे वापरावा लागेल खारबाव संघाला आणि फ्रीट कंटिन्यू देखील असणार आहे आता मात्र खारबाव संघाच्या अडचणी वाढल्या जातात आपण बघतोय ज्या सिद्धेश पाटील यांनी मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 38 38 धावा आणि फ्रीट कंटिन्यू असणार आहे रिप्लेस गोलंदाज आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर खारबाव संघावरून वापरला जातोय
सिद्धेश पाटीलचं षटक पूर्ण करण्यासाठी प्रथम वतारी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र लॉर्ड फुटात चेंडू लॉप केलेला चेंडूला लॉपटॅट फटका अगदी चेंडूचा लिंबू बनवताना आपण बघतोय. केतन पाटील चेंडूला फेकून दिले सीमा पार 6 धावांसाठी षटकार. प्रथम याच्या प्रथम चेंडूचा खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय केतन पाटील ज्याने यंदा जंगामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तोच फलंदाज सध्या फलंदाजी करताना इथे इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रावरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय या सीमा पार डीप एक्स्ट्रावर रिझन मधून एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट चौकार 10 का दब दाखवताना केतन पाटील. जावा इथे फाइन केल्याचा प्रयत्न शॉर्ट फाइन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कुठल्या प्रकारची धाव घेता येणार नाही. निर्धाव चेंडू स्कोर इज कॉन्स्टंट आपण बघतोय 48 आणि या षटकाचा विचार करता या षटकामध्ये आतापर्यंत 24 धावा या मिलीजुली सरकारने अर्थात दोन्ही गोलंदाजांनी खर्च केलेले आहेत. अतिशय महागडं षटक खर्चिक षटक पाहायला मिळते. इथे विकेट टू विकेट चेंडू अगदी खोलात चेंडू हाताळला होता. कार्पेचे सहारे एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स आणि सिंगलने अखेर या षटकाची समाप्ती 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्ती जयदुर्गा सूर्य हे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 बाद 49 49 लॉस ऑफ 4 विकेट इन ऑफ द 4th ओव्हर. गेल्या 3 षटकामध्ये कमी धावसंख्या होती आणि या षटकामध्ये आपण बघितलं तर तब्बल 25 धावा सिद्धेश आणि प्रथम यांनी खर्च केलेले आहेत. देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम लेकिन खासदार कप सरवली क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. सर्वांचं सायंकाळी सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 49 आपण पाहतोय. इथून एका षटकाचा खेळ अजूनही शेष आहे आणि शेवटचं षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रुपेश कारभारी सज्ज होतोय. रुपेश कारभारी शेवटचे षटक हाताळण्यासाठी तयार होताना आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे खडेकडे फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक चेंडू निघून जाईल लॉंग रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. रुपेश कारभारीचं देखील स्वागत इथे करताना आपण पद्धत चौकार आणि फलंदाज केतन पाटील डावाला चांगला आकार देताना आपण बघतोय. खरं तर पियुष पाटील सुजित पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे मदार त्याच्यावर होती. इथे मात्र चेंडूला भिरकत देण्याचा प्रयत्न फटका बसलेला गोलंदाज चेंडू खाली झेल अवघड होता. नक्कीच पाठमोऱ्या घेऊन येऊन घेण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. शरीराचं संतुलन त्याला साधता नाही आणि पूर्णपणे त्याचे भंबेरे देखील उडाले होते. हा झेल खूप उंच गेला होता. 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी ऑनफिल्ड पंच करताना गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेतला जातोय आणि मैदानी पंचाने आता मात्र तिसऱ्या पंचाची इथे मागणी केलेली आहे. जयन मनोज जय भोलेनाथ सरोली आयोजित खासदार चषक 20-25 रम्य सायंकाळ या सायंकाळी सत्रामध्ये या मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचा यूट्यूबशी संलग्न असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. शेवटचा सामना आपण बघतोय सूर्य विपक्ष खारबाव या 2 संघामध्ये. सूर्य संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे षटक मार्गदर्शक आहे रुपेश कारभारी शेवटचे षटक चालताना तर सामना केलेला फलंदाज केतन पाटील. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड रिझन कडे निघून जाईल डीप थर्ड रिझन मधून सीमा पार चौकार.
पाहायला मिळतोय. एक अर्धशतक देखील केतन पाटील याच्या नावे. चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. इथे फोर्स केलेल्या चेंडूला आणि चेंडू गॅप मधून निघून जाते सीमा पार. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. येतात 4 धावा. धावसंख्या आपण पाहतोय धावपलीकडे झालेली ती 63 आणि 37 या धावसंख्येवर पोहोचतोय केतन पाटील. कारण शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. अर्ध्या शतकापासून वंचित राहावं लागेल त्याला. इथे मात्र टन दे दनादन चेंडूला भिरकावून दिले सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर चेंडू होतोय सीमाच्या बाहेर. छुम अंतर. त्रेचाळीस या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण बघतोय केतन पाटील हा फलंदाज. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 69. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. भीम टोला वज टोला हा चेंडू सीमाशा गेला. अगदी चेंडूची चामडी लोळवायला आता मध्ये सुरुवात केलेली आहे फलंदाज केतन पाटील याने. तर अशा प्रकारे 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांची समाप्तीनंतर जयदुर्ग सुरे ए संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते झालेले ती 75 आणि 76 धावांचं लक्ष इथे मध्ये ठेवलं गेलेलं आहे. लगेच शतरक्षण सजवायचं आणि लगेच फलंदाजी सुरुवात करायची आहे. आणि सेकंड इनिंग मध्ये काय घडेल देखते आज की शाम किस टीम करे थे नाम बताने के लिए आ रहे कॉम बॉक्स में करण कालन और विशाल पाटिल. चला टीम सुरे ग्राउंडमध्ये उतरायचं. फिल्डिंग सेट करा आणि फिल्डिंग जशी सेट होईल टीम खारबाव सलामीची जोडी लवकर पाठवा. थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो इव्हिनिंग सेशनमध्ये. क्वार्टर फायनल 2 ची बॅटल आणि पहिलं सत्र समाप्त झालं आणि केतन पाटील नावचं स्टॉर्म पहिल्या सत्रामध्ये आलं. कारण 49 धावांची एक जबरदस्त खेळी आपण पहिल्या सत्रामध्ये केतनची पागली आणि त्याच इनिंगच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये 75 बनवण्यात आलं आणि 76 मॅच विनिंग टोटल सेट केला टीम सुरईने अगेन्स्ट टीम खारबाव. चला सुरई टीम फिल्डिंग सेट करा मित्रांनो. विनंती असेल लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात सलामीसाठी. आणि कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समवेत या इनिंगसाठी जोडले जातील करंजी काळन सर. 76 चेज आहे आणि सलामीची जोडी त्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहेत. भूषण कारभारी आणि त्यांचा संवेद सचिन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. असा दिवस सचिनसाठी भरपूर चांगला गेला कारण एक जबरदस्त इनिंग याआधी आपण त्याची पाकली होती. पण भूषणसाठी त्या प्रकारे आजचा दिवस राहिलेला नाहीये. आणि बघा पहिला बॉल जसा पडेल टायमर देखील स्टार्ट होईल विदिन 20 मिनिट्स. एनी हाव तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची जागेत. 76 चेज. अपेक्षा करूया की या इव्हिनिंग सेशन मध्ये क्वार्टर फायनल 2 मध्ये क्लोज इन्काउंटर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सामन्याला होईल सुरुवात आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सचिन म्हात्रे पाहायला मिळतील. आणि फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती ज्याने बॅटिंग मध्ये पहिलं सत्र गाजवलं 49 धावा. हायस्ट इंडिव्हिज्युअल टोटल बाय एनी बॅटर इन टुर्नामेंट
या क्षणाला खासदार चषकामधला एक बॅटरकडून उच्चांक 49 धाव्यांचा ज्याने बनवला तर तो बॉलिंग करण्याकरिता केतन पाटील पहिल्या षटकामध्ये तयार होतोय. पॉवर प्लेचे पहिल्या षटक आगे. चला टीम सुरे प्लीज हरिअप, घाई करा, सुरुवात करायची आहे या इनिंगला. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल कटर टाकला पडल्यानंतर गती कमी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलने सुरुवात करतोय केतन या ओव्हरची. आणि लगेचच इथे बॅटिंग टीमने अंपायरचा डिसिजनला चॅलेंज केलेला आहे, रिव्ह्यू घेतलाय त्यांनी. 76चा चेस विशाल आणि स्कोरबोर्डचा आता प्रेशर असेल. 3 ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये धावा नव्हत्या, पण केतनने काय बॅटिंग केलेली आहे तो सुरुवात करतोय. इकडे जर बघितला तर बॉल रेंजमध्ये नव्हताच, बॅटरचा पडला बरोबरच्या पद्धतीने तो बाहेर निघालेला आहे. टीव्ही अंपायर चेक करतील एक्झॅक्ट बॉल कुठे पडलाय, कुठून निघतोय. मॅच कंटिन्यू करा, पण जो काय डिसिजन येणार आहे आपल्याकडे वेळ नाही आपल्याकडे प्लीज. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलच असेल. निर्धाव चेंडूने सुरुवात या इनिंगला. नेक्स्ट बॉल आता ऑन साईडला फटका खेळलेत, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. या क्षणाला जर करंजी आपण विचार केला तर 76 चे जर कंप्लीट करायचं बरोबर तुम्हाला ठाऊक आहे की 15 रन बरोबर ॲटलिस्ट मिनिमम तुम्हाला करायचं. आणि या क्षणाला बॅटरकडे देखील ना जास्त विचार करण्यासाठी वेळ नाही. अगदी पहिल्या बॉलपासून तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठीच अटेम्प्ट करायचा, चान्स घ्यायचा आणि त्याच माइंडसेटने खेळायचं. नो डाऊट स्कोरबोर्डचं प्रेशर मी अगोदरच त्यासाठीच मानवले, कारण 75 त्यांनी बनवलेले आहेत. 76चा चेस आणि सचिन आणि भूषणची जोडी आहे ही जर पॉवर प्ले फोडती आहे, 30 पेक्षा जास्त धावा दर 2 षटकांमध्ये आल्या तर 76च्या चेसमध्ये गाडी ऑन ट्रॅक येऊ शकते. ती अर्णव स्पोर्ट्स कारभावची देखील. एक्झॅक्टली पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं महत्वाचं राहणार आहे. फटका मिस टायमिंग. पियुष धावतोय, पोचलाय, कॅच ड्रॉप. प्रयत्न भरपूर चांगले केले. एफर्टसाठी आपण 10 आउट ऑफ 10 मार्क्स नक्कीच त्याला देऊ. बट मनामध्ये खंत रागली असेल की एक हाफ चान्स गमावला. या चुका प्रिव्हियस मॅच मध्ये अर्णव स्पोर्ट्स कारभावच्या फिल्डर्स कडून झाल्या होत्या, तेव्हा ते धावासंख्येला डिफेंड करत होते. शेवटला जरूर पुन्हा एकदा मॅच खेचली होती शेवटचा बॉलर सिद्धेशने. मात्र या मॅच मध्ये ते चेस करतात आणि इकडे चूक झाली आहे. ते आता जयदुर्ग सुरई एचा पियुष कडून जीवनदान मिळते बॅटरला. आणि बघा भूषणची कॅच ड्रॉप केली आहे आणि एक आक्रमक बॅटर आहे भूषण. नेक्स्ट बॉल आता बॉल हवेमध्ये आगे बट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आगे. मिड ऑनला बीट केलं आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑनला. पहिला चौकार या दुसऱ्या 17 मधला. चा चेस विशाल जरूर हाय स्कोरला तुम्ही चेस करत आहात, पण असं नाही की प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅक करायचं. तुम्हाला कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. समोरचा गोलंदाज कोण आहे, फ्रंट लाईन बॉलर असेल, या अंपायरचा सिग्नल येत आहे. वेळे संदर्भात फिल्डिंग करणारी टीम जयदुर्ग सुरई ए. क्षेत्ररक्षण लगेच सजवा प्लीज. पहिला चौकार आला. कॅल्क्युलेटिंग क्रिकेटचा जरूर आपण त्याबद्दल चर्चा करत होतो, तसं तुम्हाला खेळावं लागणार आहे. प्रत्येक बॉल तुम्ही सीमारेषेच्या बाहेर तर मारू शकणार नाही. येस एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन मॅटर करणार आहेत. बट पहिली बाउंड्री इथे आली. आता ओव्हर द विकेट केतन. आता फटका उडवलाय. बॉल हवेमध्ये आगे. पियुष येतात. याआधी मिस्टेक झाली पण या वेळेस होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. जीवनदान याआधी भूषणला मिळालं होतं पण त्याचा फायदा जास्त घेऊ शकले नाहीये. धक्का पहिला लागला. तीन वरती मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की याच बॅटरने एका ओव्हरमध्ये 29 बनवला होता आणि तोच बॅटर आला क्रमांक 3 वरती. पाप आपलं मॅटर करणार आहे, कारण मी अगोदरच म्हणालो 2 षटकांमध्ये 30 पेक्षा जास्त धावा आल्या. विकेटची पर्वा न करताच तुम्हाला बॅटिंग करायची, पण विकेट देखील टिकवायचं तरच या 76च्या चेसमध्ये तुम्ही जाणार आहात ऑन ट्रॅक. 7ला पहिली विकेट आली आहे. सागरची जबाबदारी वाढली आहे, लवकर यावं लागलं. येस चान्स घ्यावाच लागेल कारण पॉवर प्लेमध्ये जर रन्स चांगले येतील तर ही फाईट चांगली पाहायला मिळेल. फुल लेंथ आगे. फ्लिकचा फटका. बॉल हवेमध्ये आगे. खाली क्षेत्र आगे आणि अखेरता जर आपण पाहिलं तर फिल्डर जोपर्यंत तिथे पोहोचतात सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या साहाय्याने टीम टोटल आता पुढे जाते 8 धावा धावफलकावरती आणि पहिला षटकाचा खेळही समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 76 या चेजमध्ये टीम टोटल 8 धावा. धक्का लागला 1.
नो डाऊट पहिल्या डावामध्ये जे केतन पाटीलने केलेलं ते आता करायचं सागर कारभारीला. अगदी बरोबर. बट या क्षणाला पॉवर प्ले जो शांत चाललाय तो त्रासदायक आहे टीम खारबावसाठी. कारण आपण उल्लेखही याआधी जरूर केला की पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं महत्त्वाचं आहे. पण पहिलं षटक जे केतन चाललं ते फार शांत राखलं, ज्यामध्ये फक्त 8च धावा आल्या आणि एक इम्पॉर्टंट विकेट देखील त्या ओव्हरमध्ये भूषणची आली. पण आता प्रत्येला चढवावा लागेल कारण वेळ कमी आहे फार. आता ऑन साइडला उडवलाय, पिकअप स्ट्रोक पिक केलाय आणि डिलिव्हर केलाय बाउंड्री लाईन सब बाहेर. सिक्सर. निशांत हे षटक जर शांत राहिलं तर जमणार नाही. माहिती आहे सागरला सुरुवात केली आहे कारभारीने, पहिला भारीच मारलाय. हे जर येत राहिले तर या मॅच मध्ये जरूर 76च्या चेस मध्ये मजा येईल आपल्याला हा सामना पाहत असताना. पुढचा बॉल पगला सिक्सर आला. आत्ता प्लॅन मिस येतो डॉट आणि अपीलही हलकी तिथे सुरू आहे. बट हा निर्धाव चेंडू येतोय. सुरेश टीमलाही अगदी ही गोष्ट प्रामुख्याने ठाऊक आहे की या मॅचमध्ये ना जर सागरची विकेट आता आपल्याला या क्षणाला मिळाली तर पूर्णपणे हा सामना आपल्या मुठ्ठीमध्ये येणार आहे. बट सागर जोपर्यंत खेळेल तोपर्यंत ही लढत टीम खारबावच्या बाजूने कायम राहणार. सिक्सर जरूर आला बट त्यात नंतरचा निर्धाव चेंडू, कारण एक एक चेंडूचं महत्त्व या क्षणाला फार जास्त, कारण टार्गेट देखील तितकाच मोठा आहे. 76 चेज. नेक्स्ट बॉल आता वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ होता आणि अंपायर रिव्ह्यू आहे वाईड बॉलसाठी. पागले जाईल. क्लोज डिसिजन आहे सो दॅट्स वाय अंपायर रिव्ह्यू घेण्यात आलाय. पागले जाईल की एक्झॅक्टली लाईन ऑफ अटॅक काय होता आणि दिशा खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जातोय 15 धावा फलकावरती. या ओव्हरमध्ये बघा सिक्सर नंतर डॉट बॉल आलाय. कमबॅक तर चांगलाच केला निशांतने. नेक्स्ट बॉल आता स्टेप आउट झाला. सागर बॅटचा टोएंडलाच लागला. मिड ऑनला चांगली फिल्डिंग मितेश आहेत तिथे आणि मितेश सुरेगावचा चित्ता आहे. जबरदस्त फिल्डिंग तो करतो आणि तोच आपल्याला मिड ऑनला पाहायला मिळतो. डॉट बॉल आणखीन एक एक निर्धाव चेंडू आता दबाव बनवणार आहे, कारण या क्षणाला या मॅच मध्ये ना जर पुढे जायचं, सेमीफायनलचं तिकीट बुक करायचं तर आक्रमकरित्या खेळणं हा एकमेव पर्याय आहे टीम खारबावकडे. लोवा फुल टॉस सिरीजच्या साहाय्याने वळवला ऑन साइडला बॉल आणि फटका जबरदस्त गॅप मध्ये निघून जाईल. चौकार. एकोणावीस धावा फलकावरती. आता हा बॉल सोडून दिला, कारण निशांतलाही हे ठाऊक आहे की या क्षणाला जर लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक झाली तर सागरकडे ती क्षमता आहे, तो मोठे फटके इझिली खेळू शकतो. आणि हेच ते नाव आहे की या मॅच मध्ये अर्णव स्पोर्ट्स खारबावला ठेवणार आहे सागर कारभारी. कारण पहिल्या सत्रे जर आपण करंजी पागले तर पहिली 3 षटकं शांतच होती. अंतिम 2 ओव्हरमध्ये रन झाला आणि तेव्हा जाऊन पहिल्या सत्रामध्ये 75 बनला. आता फुल टॉस बट कनेक्शन तितकं चांगलं नाहीये आणि कॅच पकडली जाईल. आता ही विकेट आहे की मॅच आहे, कारण फार मोठा झटका लागलाय. कारण या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जी जबाबदारी सर्वात जास्त जर कोणाच्या खांद्यांवरती होती तर ती सागर कारभारीच्या होती आणि तोच आता निराश पावलांनी चाललाय डगआउटच्या दिशेने. दुसरा आणि सर्वात मोठा धक्का अर्णव एंटरप्राइजेस खारबावला. ह्या सगळीला खारबाव टीमचा सेनापती आता निराश पावलांनी डगआउट मध्ये गेला, कारण त्यालाही ठाऊक आहे की या चेज मध्ये त्याचा रोल फार मोठा होता. पण आता तो बाद झाल्यानंतर आता कार्य अवघड झालं खारबावसाठी. निकेतन आला, पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. प्लॅन मेस येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेर होता 76 च्या चेज मध्ये. 20 धावा फलकावरती धक्के लागले 2 टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि रिमेनिंग 18 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्याकरिता स्टील करायचं आहे 56.
होऊ शकतात. 56 धावा 18 बॉल मध्ये, पण जी जबाबदारी खास करून भूषण आणि सागर कारभारी या दोन बॅटर्स वरती होती, ते दोघेही पॅनल मध्ये परतलेले आहेत. आणि सुरुवात दुसऱ्या बाजूने जर आपण ॲज अ कॅम्पेअर फर्स्ट इनिंगच्या पॉवर प्लेला केलं तर इकडे 18 धावा होत्या. इकडे त्या तुलनेमध्ये धावासंख्या आपण जर बघितली 20 या आकड्यावरती आहे. आणि जो अटॅक केतनने खास करून फोर्थ ओव्हरमध्ये सिद्धेश आणि प्रथम या दोन गोलंदाज आणि त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये रुपेश, त्या ओव्हरमध्ये तर 24 धावा म्हणजे 49 धावा शेवटच्या 2 षटकांमध्ये आल्या होत्या. तशी जर बॅटिंग आणि केतनच्याच खेळाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, जर ते तुम्ही दिलं तर हा सामना तुमचा असेल. एक्झॅक्टली जे केतनने केलं ते इथे खारबावसाठी एखाद्या बॅटरने केलं तर कमबॅक पॉसिबल आहे. बट बॉल हवेमध्ये, फिल्डर येतात बट थोडे दूर लागलेत. अखेरता बॅकअपला आता रुपेश पाटील पोहोचतात, तोपर्यंत कंप्लीट केली जाईल फक्त सिंगल डबलने काम बनणार नाहीये. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळ करणे सर्वात महत्त्वाचं राहतं. आणि या क्षणाला परिस्थितीची डिमांड टीम खारबावसाठी अशी आहे की मोठे फटकेच हवेत. कारण आता टास्क जर आपण बघला, चेंडू शिल्लक येते 17 आणि 17 मध्ये करायचे आहेत 55. कालच्या दिवसामध्ये टोटल 789 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. स्कोरिंग ग्राउंड आहे, आजही बऱ्याचशा रन्स आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. 52 चौकार, 55 षटकार, 71 विकेट्स आपण काल बघितल्या होत्या आणि 72.1 ओव्हर्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. येस एक्झॅक्टली, हाय स्कोरिंग व्हेन्यू. रन्स आपण मोस्ट ऑफ टाइम जेव्हाही जर्मन क्रीडांगणावरती स्पर्धा असते रन्स बनतात. अपिले दरम्यान करण्यात आली, बॉल दरम्यान लॉंग लेगला चालला आणि निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅटचा संपर्क होता, तो इशाराही अंपायर्सने केला. चौकार. या मॅच मध्ये टीम खारबावला चौकार येतो आणि 4 धावांच्या साह्याने स्कोर काढत 25 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल आता उडवला निकेतनने, पाठवलाय बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटचा वर्ण. अजूनही सामना संपलेला नाहीये. निकेतन एका एंडने लढतोय, त्याचा बॅटमन हा धमाकेदार फटका, सिक्सर. 6. की आयवा झेल साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हर्षद चौधरी आणि सागरदादा भोईर यांच्याकडनं. आता दिशा करावे, अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्राच्या साह्याने. स्कोर कार्ड आता पुढे जातो 32 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता अजूनही आवश्यकता आहे 15 चेंडू शिल्लक आहे तर 44 ची आवश्यकता आहे. आपण पहिल्या सत्रामध्ये 12 मध्ये 49 अंतिम 12 चेंडूवरती बनताना पाकल्या होत्या. स्टील अजूनही म्हणूया की मॅच अजूनही भरपूर बाकी आहे. निकेतनने करून दाखवलेलं चौकार षटकार त्याच्या बॅट मधून आला, हा शेवटपर्यंत राहायला काही करू शकतो असं वाटतंय. ऑन साइडलाच फटका खेळलेत, प्रयत्नही तेच केले जातात की मोठे फटकेच खेळायचे. सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि सिंगलचा सांग्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 33 ऑन द बोर्ड आणि टास्क इज टू डिफिकल्ट नाव बिकॉज रिमेनिंग 14 चेंडू आणि 14 मध्ये अजूनही 43 करायचं आहेत. रिक्वायर रेट जर आपण पाहिलं तर 20 च्या आसपास आहे करंजी. 14 बॉल 43 मॅच आहे. इथून 2 बॉलवरती एक जरी मोठा फटका आला, मॅच कंटिन्यू असेल, ऑन असेल, येऊ शकतात पुन्हा एकदा मॅच मध्ये अर्नो स्पोर्ट्स खारबाव. पण या 2 बॉल मध्ये आणि समोर कोण आहे तर स्ट्रायकर बॉलर आहे जयदुर्गा सुरई एचा केतन पाटील. बघा सचिन म्हात्रेसाठी आजचा दिवस जबरदस्त राहिला कारण पहिला सामना 37 त्यांनी नॉट आउट बनवला होता. पण या मॅच मध्ये या महत्वपूर्ण लढतीमध्ये आतापर्यंत सचिनची बॅट शांत, मोठे फटके त्याचाही बॅटमधनं हवेत खारबावला. नेक्स्ट बॉल मोठ्या फटक्याचा उल्लेख केला, उडवला, फिल्डर येतात, पियुष मिस्टेक होणार नाही. आजचा दिवस पियुष साठी जबरदस्त राहिला कारण बॅटिंगही त्याने चांगली केली आणि कॅचही आता या इनिंग मध्ये तो दुसरी कॅच पकडतोय. धक्का आता हा लागलाय 3रा. बनवल्यात आणि डिफेंड करत असताना इकडे स्टार्ट दिला नाही ऑपोनंट टीमला
अर्णव इंटरप्राइजेस खारबावला बॅकफुटला ढकललं त्यांनी पॉवर प्लेमध्ये. देन आता रिक्वायर्ड भरपूर वाढलेलं आहे. त्या क्षणाला प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार तर येणार नाही. ते केतन पाटील कडून जरूर आलेले आहेत. आताच इक्वेशन 12 बॉल 42 धावांची गरज आहे या मॅच मध्ये खारबावला. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 41 धावा अजूनही करायच्या असतील. टीम सुरी फिल्डिंग सेटच राहू दे आणि सुरुवात करा या 4th ओव्हरला. 12 मध्ये करायचे रन्स अजूनही हा सामना जिंकण्याकरिता. विशाल मला एक सामना आठवतोय इंडियन प्रीमियर लीग मधला. चेन्नई सुपर किंग्सच्या अगेन्स्ट RCB खेळत होते आणि तेव्हा चेन्नईकडून खेळत असताना मॉर्कलने त्या 12 बॉल 42 मारल्या होत्या. इथे मॉर्कल एकाला बनावं लागेल आणि 12-42च्या मॅच मध्ये केतनला जयदुर्गा सुरई ए ला उत्तर द्यावं लागेल जर सेमी फायनल मध्ये पोहोचायचे तर. मिस्टामिंग बॉल हवे मध्ये आगे कव्हरचे फिल्डर येतात डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली जाईल. आणि करणजी तुमच्या माहितीसाठी मी नक्की सांगेल की ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये ही गोष्ट झालेली आहे. 12 मध्ये 44 धावा मागील सीझन मध्ये चेस झाला होता. आकाश पाटील सारंगावचे ज्यांनी टीम वर्ल्डचा अगेन्स्ट ते करून दाखवलं होतं. बट तसं काही होणं या क्षणाला बघा होनेस्टली प्रामाणिकपणे सांगेन थोडं अवघड झालं. कारण जे महत्त्वाचे बॅटर्स होते ते डगआउटमध्ये आहेत आणि त्यात नंतर लोअर ऑर्डरच्या बॅटर्सकडनं या अपेक्षा ठेवणं तितपत योग्य वाटत नाही. योग्य तर वाटत नाही पण अशा संधी असतात जेव्हा एखादा नवीन बॅटर नवीन चेहरा उदयास असेल त्याला चान्स मिळू शकते. पण आता तुम्हाला करावं लागणार आहे काहीतरी. जेव्हा असं वाटतं ना की संपल्यासारखं तिथूनच सुरुवात असते पुन्हा एकदा नव्यानं उभं राहण्याची. ते आता करावं लागणार आहे बॅटर्सला कारण मॅच थोडीशी दूर आहे. 34ला 4 पडलेत. 11 बॉल 42 धावांची गरज. 11-42 समीकरण. लॉफ्टेड फटका उडवला बट मिस्टामिंग फिल्डर येतात लॉंग ऑनला. मिस्टेक होणार नाहीये. उद्या जे संघ खेळत आहेत त्यांना विनंती आहे उद्या योग्य त्या वेळेवरती या. मग आजही एका संघाला आपण पॅनल्टी दिलेली आहे. तुम्ही लेट आले त्यामुळे उद्या पॅनल्टी अर्थातच बॉल ओव्हर कमी केले जातात. जर तुम्ही योग्य त्या वेळेवरती याल तर जरूर तुम्हाला सावरची मॅच खेळण्यासाठी मिळणार आहे. रनआउटची विकेट येते. आणखी एक फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लवकरात लवकर या प्लीज. खासदार चषक 2025 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. आजचा दुसरा दिवस होता. ही सेकंड क्वार्टर फायनल आहे. उद्या तिसरा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण फर्स्ट मॅच पाहणार आहोत जयदुर्गा सुरई बी आणि त्यांच्या अगेन्स्ट हंसिका पिंपलगर मध्ये. ठीक 9 वाजता मॅचला सुरू होतील. त्या अगोदर रिपोर्ट करा. सेकंड मॅच वडूनगर परेश आणि त्यांच्या अगेन्स्ट सुमित कुमार गुंदवली. थर्ड मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती बालाजी सरवलीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जानकी आई पिंपळगर मध्ये. फोर्थ मॅच आपण एन्जॉय करणार आहोत जाणता राजा खारबाव आणि त्यांच्या अगेन्स्ट विधी 11 जवान पिंपळास मध्ये. तर त्यानंतरचा सामना असेल बादशाह 11 पिंपलगर आणि त्यांच्या अगेन्स्ट नटराज खारबाव. फिंगर अप बॅम्पायर. 1 मोर विकेट डाऊन. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज आयुष. ओव्हर हॅट्रिक तर त्याने कंप्लीट केली आहे. उद्या या स्पर्धेमध्ये टोटल पहिल्या फेरीमध्ये 10 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो वेळेवरती उपस्थित राहा आणि जर राहिले नाही तर मात्र ओव्हर्स कमी केल्या जातील. स्ट्रिक्ट वॉर्निंग उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळतात त्यांच्यासाठी. न्यू बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता नयन म्हात्रे येतो आणि येत्या क्षणी आता त्याला जावंही लागेल. यष्टांचा वेध घेतला. क्लीन बोल्ट फास्ट अँड फ्युरियस आयुष पाटीलला मिळेल आणखीन एक सफलता. चला न्यू बॅटर लवकर पाठवा.
एका मागोमाग 8वी विकेट आता आलेली आहे. सुरुवातीला 2 विकेट जरूर आयुष कडून आल्या, देन एक रनआउट आले मध्ये, पुन्हा 2 विकेट आल्यात. आता हॅट्रिक बॉल आहे, परत चान्स मिळते आयुषला या षटकामध्ये हॅट्रिक घेण्याची. सलग 5 बॉल वरती मागच्या 5 विकेट गेलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. शेलूमाता वर्ल्ड संघाच्या कौशल पाटीलने पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केले. पाहूयात आयुष कडून या खासदार चषक 2025 ची दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का. ओ खाली तर राहिला होता बॉल, मात्र इथे काय घडलंय, आलाय डॉट बॉल. षटक संपन्न होतात 4 धावा 34. शेवटचे 6 बॉल 42 अंतर आहे, 42 धावांची गरज. कमॉन जास्त वेळ घेऊ नका, आपली जयदुर्गा सुरई ए. विकेट मेडन, 4 विकेट घेतला आयुषने आणि मेडन ओव्हर ही पहिलीच मेडन ओव्हर आहे खासदार चषक 2025 मधली, जी जयदुर्गा सुरई एच आपल्याला आयुषच्या नावावरती पाहायला मिळाली. 4 विकेट्स मेडन ओव्हर आणि लास्ट ओव्हर मध्ये आला आता पियुष पाटील. 6 बॉल 42. हवेत खेळला, पॉइंट ऍक्शन मध्ये पकडली कॅच, विकेट. 9वा धक्का 34 वरती. चला लवकर या, शेवटची जोडी आता असेल. 11व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल हवे तिथे, चांगला फटका कटचा. कवचला बॉल चाललेला आहे मागे, मात्र या फटक्यांचा सध्या तरी कोणताही इम्पॅक्ट पडणार नाही. 11व्या क्रमांकाचा आला फलंदाज आणि त्याचा बॅट मधून आलाय चौकार. शेवटचे 4 बॉल फक्त फॉर्मॅलिटीज असतील, कारण 38 धावांचं अजूनही अंतर आहे. केतन पाटील काय खेळला, कारण 3 ओव्हर्स मध्ये अवघ्या 23 ते 24 धावा होत्या. पुढच्या 2 ओव्हर मध्ये केतन पाटीलने 49 बनवल्या आणि फार मोठा इम्पॅक्ट टाकला त्या धावांनी स्कोरबोर्ड वरती. 75 बनवल्यानंतर 76 ला चेस करत असताना पर ओव्हर मिनिमम तुम्हाला 13-14 बनवायचा होत्या, 15 बनवायचा होत्या आणि त्यामध्ये पॉवर प्ले मध्ये तो पॉवर प्ले फोडता आला नाही. विकेट पडल्या 3 लवकर. ऑल डाऊन. अर्णव स्पोर्ट्स खारबाव ऑल आउट झालेले आहेत आणि 37 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. क्वार्टर फायनल मधून थेट आता सेमी फायनल मध्ये जात असताना टीम जयदुर्गा सुरई